माझी आई आणि लोकमान्यची निर्माती नीना राऊत, तिने 18 वर्ष इथे निर्मिती केली वेगवेगळ्या कार्यक्रमांची. ॲक्च्युली इथं काय म्हणतात ते ह्या ए स्टुडिओमध्ये तेव्हा एंट्री ह्या बाजूनी होती, आज येताना इकडनं आलो, वरती पॅनल आहे, त्यामुळे बहुतेक वेळ मी इथे बसलेलो असायचो कॅमेऱ्याच्या मागे, रात्री उशिरापर्यंत जेव्हा आईचं इथे शूट चालायचं तेव्हा. आज आपण गप्पा मारतोय लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत याच्याशी. आणि ओमने आतापर्यंत आपल्याला त्याच्या न्यूयॉर्क पासून पुन्हा एकदा मुंबईपर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगितला. म्हणजे मुंबई न्यूयॉर्क मुंबई या प्रवासाबद्दल आपण बोललोय. पण आता पुढचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे लोकमान्य या चित्रपटाची निर्मिती. अभिनेता आणि दिग्दर्शक यांच्यामध्ये एक अत्यंत खेळीमेळीचा संघर्ष, म्हणजे जो अल्टिमेटली चित्रपट करायचा का नाही इतकं हेल्दी वातावरण खरं तर मला वाटतं खूप. सुबोध नाय काय म्हणतात ते, बरेच लोक विचारतात ना की ते काय फेमस डायलॉग है ना, मेरे पास दीवार मधला, मेरे पास गाड़ी है, बंगला है, बैंक बैलेंस है, मेरे पास सुबोध है, मेरे पास सुबोध भावे है. वाह वाह वाह. A lot of people have lot of good things. And I am सुबोध भावे. I am सुबोध भावे. वाह वाह, क्या बात है. So that ते आहे आमच्यामध्ये गणित की इट्स अनकंडिशनल, काय म्हणतात ते मैत्री आहे. He's like my elder brother, so we have each other. Yes, which is the game. Definitely. आता आपण पुन्हा एकदा चित्रपटाकडे येऊया. खूप मोठं प्रोजेक्ट होतं आणि त्याच्यामध्ये सुदैवाने आणखीन सुद्धा लोक अशी जुळत गेली, मिळत गेली, ज्याच्या माध्यमातून त्या ग्रँड प्रोजेक्टला आकार येऊ शकेल. पण अशा काही विशिष्ट घटना प्रसंग तुला या प्रोसेसमध्ये आठवतात का की ज्या अत्यंत अविस्मरणीय आहेत आणि त्या नेहमी तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्यावर राहणार आहेत? कठीण प्रसंग खूप आले, परंतु कठीण प्रसंग आपण लक्षात ठेवत नाही, कारण आपण वाईट गोष्टींना नेहमी मागे टाकावा आणि चांगल्या गोष्टींचा विचार करावा. पण एक गमतीशीर गोष्ट सांगतो जी कठीण प्रसंगामध्ये आड येते. टिळक म्हणजे काय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, बरोबर, LBT. आणि आमच्या LBTच्या शूटिंगच्या आड आपला दुसरा LBT आला, टॅक्स LBT. झालं असं की LBTला विरोध म्हणून सगळी दुकानं बंद, संप, 1 महिना हे कार्यक्रम चालला. आणि हे सगळं झालं शूटिंगच्या 1-1.5 महिना आधी. त्यामुळे सगळ्याच गोष्टींच्या खरेदीवरती प्रॉब्लेम आला. कारण जेव्हा तुम्ही एवढा मोठा चित्रपट करता, तुला सांगतो गंमत म्हणून, आम्ही परवा मे झाले त्याला बरेच दिवस, आम्ही 8 किलोमीटर लांब खादी विकत घेतली. 8,000 meters ऑफ खादी वॉज बॉट टू मेक दिस फिल्म. कारण का 128 कॅरेक्टर्स, साधारणपणे 300 ज्युनियर्सचे 3 सेट, म्हणजे थोडे श्रीमंत, थोडे मध्यम, आणि त्या काळात फक्त खादीच वापरायचे किंवा जे हातमाग. आता ते जर बनवायचं असेल तर त्यासाठी 8 किलोमीटर लांब आम्हाला खादी विकत घ्यायला लागली. आणि त्याचे सगळे कपडे आम्ही शिवून घेतले. मला माहिती नाही किती टेलर्स काम करत होते, मला आठवतही नाही आता किती असेल. भरपूर टेलर्सवर सारखं कॉन्स्टंट काम चालू होतं. आणि हे सगळं करता 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 हे आता एवढी खादी घ्यायची कुठं विकत, कारण LBTमुळे दुकानं बंद. छोट्या छोट्या गोष्टी असतात, जुन्या काळातली भांडी, तांब्याची भांडी, हे सगळं आम्हाला उभं करायचं होतं, ते जग उभं करायचं होतं. लाकूड विकत घ्यायचं होतं, कारण सेटमध्ये लाकडाचा वापर खूप केला जातो. लाकूड घ्यायचं होतं, वाडे बनवायचे होते. हे सगळं करताना आम्हाला LBTमुळे, आमच्या LBTला इतका त्रास झाला की दॅट वॉज अ मेमरी दॅट वी ऑल हॅव. की आमच्याकडे आमच्या ऑफिसमध्ये असं नेहमी म्हटलं होतं की LBTच्या आड LBT आले आणि LBTमुळेच LBT पास झाला असेल. आणि वी वेंट फॉरवर्ड अँड वी मॅनेज टू डू द फिल्म. ही एक फार एक विचित्र मेमरी आहे फिल्मच्या मेकिंगमध्ये. आणि माझ्या बाबतीत एक वेगळीच गोष्ट झाली. आणि मला असं वाटतं की भरपूर दिग्दर्शकांच्या बाबतीत ही गोष्ट व्हावी, कारण ती माझ्यासाठी खूपच मस्त गोष्ट होती. झालं असं की चित्रपट रिलीज झाला शुक्रवारी 2 जानेवारीला. 3 जानेवारीला पुण्यामध्ये प्रीमियर होता आणि 4 तारखेला आम्ही परत येणार होतो, विच वॉज अ संडे. आणि 4 तारखेला परत यायच्या आधी ना एक प्रत्येक दिग्दर्शकाला, प्रत्येक मेकरला ना एक थोडी खास असते की ऑडियन्स का रिस्पॉन्स क्या है वो जरा देख के आते.
त्यामुळे जेव्हा थिएटर फुल असतं हां तेव्हा तुम्ही जाऊन तिकडे बघता, तुम्ही लिहिलेल्या एका वाक्याला किंवा एका शॉटला लोक टाळ्या वाजवतात किंवा शिट्या वाजवतात किंवा प्रतिसाद ज्या प्रकारे येतात ते बघायला खूप छान वाटतं, कारण तुम्ही त्यासाठी सिनेमा बनवत असता. तर मला ते खूप आवडतं बघायला. तर मी थिएटरमध्ये जातो आणि बघतो. तर लोकमान्यच्या वेळेस जेव्हा थिएटरमध्ये अल्का टॉकीजमध्ये पुण्यात होता, मोठं ऑडिओ अल्का टॉकीज, थिएटर साईज खूप मोठी आहे आणि तिथे रिस्पॉन्स खूप छान मिळतो. तर मी थिएटरमध्ये गेलो होतो आणि गेल्यावरती मी आधी मॅनेजरला जाऊन भेटलो की मला चित्रपट सुरू झाल्यावरती आतमध्ये जाऊन बघायचं आहे. तर तो म्हणाला की जा, पण नंतर लक्षात आलं की चित्रपट सुरू व्हायला थोडा वेळ होता. तर मी म्हटलं आता काय करायचं, 5-10 मिनिटं आहेत. तर मी आणि माझा मित्र बाजूला एका गाडीशी टेकून कटिंग चहा दोघं जण पीत उभं राहिलो आणि माझ्या बाजूला एक माणूस आला चालत चालत आणि तो म्हणा लोकमान्य 150, लोकमान्य 150, लोकमान्य 150. तर आय वॉज लाईक नाही नकोय, नाही चाहिए. तर तो म्हणाला की लोकमान्य 150 फुल शो, लोकमान्य 150. ते म्हटलं अरे बाबा नाही चाहिए, तुम जाओ. तर तो गेला निघून गेला आणि थोड्या वेळ आम्ही तिथंच होतो आणि बहुतेक शो सुरू व्हायला 1.5-2 मिनिटं बाकी असतील तर तो माणूस परत आला आणि म्हणाला लोकमान्य 150 लास्ट आहे, 2 तिकीट बचा, ले लो लोकमान्य 150. तर मी म्हटलं अरे बाबा नको मला, तुम्ही जा. तर तो मला म्हणाला काय तुम्ही आजकालची पोरं, जरा मराठी पिक्चर वगैरे बघा, असं म्हणून तो माणूस निघून गेला. वा वा वा. सो आय थिंक मला सगळे आयुष्यातले ह्या चित्रपटासाठी मिळणारे पुरस्कार त्या दिवशी मिळाले होते की माझ्या चित्रपटाचं तिकीट ब्लॅक होताना मलाच कोणीतरी विकायचा प्रयत्न केला आणि मी नाही म्हटल्यावरती त्यांनी मलाच उपदेश करून तो पुढे निघून गेला. इथं विषय संपला होता. आय थिंक दिस इज द मॅजिक ऑफ सिनेमा, जे मी तुला मगाशी म्हणत होतो की पडद्या पुढे राहण्यापेक्षा पडद्याच्या मागे राहून ज्या काय गमती जमती बघता येतात किंवा ज्या गमती जमती अनुभवायला मिळतात त्या फारच विलक्षण आणि गोड असतात. त्याची मजा येते. खरंय. पण आता या प्रोसेसमध्ये तू म्हणालास तसं की तू काय, दीपा काय, तुम्ही सगळे यंग जनरेशन मधले लोक आहात आणि एक मॅडनेस जो असतो तो असतोच, म्हणजे तो सुरुवातच एका मॅडनेसपासून, एका वेडेपणापासून झाली होती. पण याच्यावरती एक कोणीतरी नजर ठेवायला पण व्यक्ती लागते आणि मला असं वाटतं ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुझी आई म्हणजे नीनाताई या नक्की असतील. तर त्यांची या सगळ्यातली भूमिका, तुमच्यातली चर्चा, कदाचित झालेले संघर्ष, वादविवाद, याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांग. आईनी माझा बालहट्ट पुरवला हे सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन. आय थिंक कसं आहे ना की माझ्या टीमचं ॲव्हरेज वय जे आहे ते माझ्यापेक्षा कमी आहे. माझा सगळ्यात लहान असिस्टंट हा तेव्हा 22 वर्षाचा होता, आज तो 25 वर्षाचा आहे. So I hang out with all young people. Oh yeah. You are young yourself. Come on. So average वय माझ्या टीमचं माझ्यापेक्षा खूप लहान आहे. त्यामुळे हा वेडेपणा करताना किंवा ह्याच्या पुढेही आम्ही खूप वेडेपणा करणार आहोत. ह्याच्या नंतरचा वेडेपणा खूप मोठा आहे. तो वेडेपणा करताना आय थिंक आम्हाला ह्या सगळ्या कंपनीचं खूप फायदा होतो आमच्या बरोबर असे लोकांचा. आणि आईबद्दल जर सांगायचं झालं तर आय थिंक एक आई म्हणू किंवा निर्माती म्हणून ज्या प्रकारे तुम्ही तिची कॅटेगरी करा, डिमार्केशन खूप ब्लर आहे की कधी निर्माती कधी आई. तर तिने फ्रीडम दिलं, तिने जे काय पाहिजे ते करायला दिलं. आय थिंक असा निर्माता मला कधीच मिळू शकत नाही आयुष्यात की तुला जे पाहिजे ते तू कर. काही झालं तरी निर्माता शेवटी असतो की अरे भाई जरा देखो, जरा खतम करो. तर असा निर्माता कधीच मिळू शकत नाही की जो तुला पाहिजे ते कर आणि हवं तसं कर, एवढी मुभा देऊ शकेल. सो ते खूपच एक छान होतं. पण अशा निर्मात्याबरोबर प्रॉब्लेम असा आहे की आज लेट का झाला ऑफिसला यायला, कारण आज ट्रॅफिक खूप जास्ती होतं हे सांगता येत नाही, कारण का मी घरातनं किती वाजता निघतोय तिला नेहमी माहिती असतं. त्यामुळे ऑफिसला उशिरा का पोचलो हे ह्याच्यासाठी खोटी कारणं सांगता येत नाहीत. पण आय थिंक इट्स अ ग्रेट level of comfort to work with your mother because you know somebody is there to take care of you. So that works.
मला एक खूप कौतुक वाटलं एका गोष्टीचं की ओमने हे सरळ सांगितलं की माझा बालहट्ट आईने पुरवला. म्हणजे कुठल्याही पद्धतीने आय ऑलवेज डिझर्व्ड इट. म्हणजे ऑब्व्हियसली ही डिड, पण तरी सुद्धा असं काही त्याच्यामध्ये नाही आहे की मला जे करायचं होतं ते आईने करू दिलं आणि त्याच्यासाठी तिने एक आई म्हणून मला हे अवकाश उपलब्ध करून दिलं याची तुला जाणीव आहे. खूप खूप महत्त्वाचं आहे आणि इथून पुढे असेच असंख्य चांगले चांगले चित्रपट आम्हाला बघायला मिळतीलच तुमच्या दोघांच्या जोडीच्या माध्यमातून, याचीही आम्हाला खात्री आहे. बरं, या चित्रपटामध्ये फक्त सुबोध भावे नाही, त्याबरोबर चिन्मय मांडलेकर, प्रिया होती. प्रिया पण आपल्या शाळेतली. एक्झॅक्टली, आपल्या शाळेतलीच. तर त्याच्यानंतर समीर विद्वांस जो स्वतः एक उत्तम दिग्दर्शक आहे आणि नटही आहे, पण आगरकरांच्या डेब्यू इज विथ लोकमान्य. येस. तर असं बघायला मिळालं. तर ती कास्टिंगची प्रोसेस कशी होती? सुबोध कास्टिंग लोकमान्यची जी कास्ट लिस्ट होती ना, ती 129 लोकांची कास्टिंग होती. आय थिंक मला तर आठवत नाही, पण 22 का 23 ब्रिटिश ऍक्टर्स होते. सो कास्टिंग वॉज क्रेझी. कास्टिंग वॉज म्हणजे तुम्ही जर लोकमान्याचा एंड स्क्रोल जर तुला आठवत असेल तर एंड स्क्रोल मध्ये आम्ही पॅरलल काढलाय की हा ऍक्टर आणि हा इतिहासातला बरोबर कॅरेक्टर, हे ऍक्टर. सो असं पॅरलल आम्ही ड्रॉ करू शकलो. ह्याचं कारण आमचं कास्टिंग परफेक्ट होतं. ह्याचं खूप मोठं श्रेय जातं माझ्या टीमला की ज्यांनी हुडकून काढली लोक. बरोबर. आणि ह्याचं खूप अधिक श्रेय जातं विक्रम गायकवाडांना की त्यांनी ते तसेच्या तसे करू शकले. बरोबर. सो आय थिंक इट्स अ प्रोसेस दॅट वी ऑल वॉन्टेड टू गो थ्रू. आणि मी जेव्हा विक्रम सरांना सर्वात आधी जेव्हा फिल्म नरेट केली होती तेव्हा मला ते म्हणाले होते की ओम, तुझ्या फिल्मचं सक्सेस तुझं ऑथेंटिसिटी आहे, त्यामुळे कास्टिंगमध्ये तू करू नको. कास्टिंग इज द बॅकबोन ऑफ युअर फिल्म. कास्टिंग तू काही झालं तरी परफेक्ट कर. आणि त्याच्यासाठी आम्ही खूप लेवल, म्हणजे एक तर पहिलं म्हणजे नट बरा आहे का बघायचं. तो 2 पैसे कमी असला तरी चालेल, पण बरा नट हवा. एकदा तो बरा नट मिळाला की त्याच्यानंतर त्याचे फोटो काढून ते फोटोशॉपवरती प्रोसेस करून ते सगळं पुढे लटांबर करून मग पुढे जायचं. बरं, प्रत्येक नटाला सांगायची गोष्ट एक, तुला जर आम्ही चित्रपटात घेतलं तर तुला टक्कल करावं लागेल, कारण आम्ही खोटं टक्कल लावणार नव्हतो. आता एकदा एका नटाने टक्कल केलं की त्याच्या पुढचे 6 महिन्याची कामं गेली, कारण ते परत केस उगणार कधी, काय होणार, पॅरलली 2 शूट्स करता येत नाही, हे सगळे प्रॉब्लेम्स होते. सो सगळ्या नटांनी आम्हाला इतकं सहकार्य केलं आणि माझ्या टीमचं त्याच्यामध्ये श्रेय खूप आहे की त्यांनी कोपऱ्यात जाऊन लोक हुडकून काढली. पुण्यात जेव्हा आम्ही कास्टिंगचे कॉल केला होता तेव्हा मला असं वाटतं की आमचा पहिल्या दिवशी 500 लोकांना ऑडिशन केली आणि दुसऱ्या दिवशी परत एक काहीतरी 600 का 700 जणांना ऑडिशन केली. भयानक प्रतिसाद लोकांनी दिला आणि त्याच्यातनंच आम्ही ह्या लोकांना शोधून काढलं आणि त्याच्यातनंच आम्ही हे कास्टिंग करत गेलो. आगरकरांचं जेव्हा कास्टिंग मी करत होतो तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट पक्की होती की मला एका दिग्दर्शकाला ऍक्टर म्हणून कास्ट करायचं होतं. माझ्याकडे 2 ऑप्शन होते, एक म्हणजे परेश मुकाशी आणि दुसरा म्हणजे समीर विद्वांस. पण परेश थोडा वयाने मोठा होता आणि परेशचं एलिझाबेथचं शूट, तेव्हा त्याचं नाव एलिझाबेथ होतं, नंतर एलिझाबेथ एकादशी झालं. एलिझाबेथ एकादशीचं शूट चालू होणार होतं, त्यामुळे परेश वॉज बिझी आणि परेशचं वयही जमत नव्हतं, कारण परेश आगरकरांच्या वयाला थोडा मोठा दिसत होता. मग 2 ऑप्शन जे होते, दुसरा म्हणत नाही मी, प्रायोरिटीनी 2 नव्हते कारण दोघे तुल्यबळ आहेत. दुसरा ऑप्शन माझ्याकडे होता समीर विद्वांस. आता समीर विद्वांस हा काही नट नाही, तर मी त्याला फोन केला आणि महेश शेरलानी ती आमची मीटिंग करून आणली आणि परत आपल्याच गल्लीत खाली रस्त्यावरती मीटिंग. आमच्या अर्ध्या गोष्टी ह्या गल्लीत झालेल्या आहेत खाली. सो ऑफिसवरती आणि सगळ्यात महत्त्वाच्या मीटिंग्स ह्या खाली रस्त्यावरती झाल्या. सो गल्लीत परत भेटलो आणि तिथे चर्चा झाली आणि तो मला म्हणाला की ओम्या, तुला कळतंय ना तू काय करतोयस ते? तर मी म्हटलं हो, मला माहिती आहे मी काय करतोय. तो म्हणाला तू नक्की, मला आवडेल, आगरकर करायला कोणाला नाही आवडणार, पण तू नक्की क्लिअर आहेस ना? म्हटलं तू माझ्यावरती सोड, काही प्रॉब्लेम नाही, नंतर शिव्या द्यायच्या नाही. म्हटलं नाही देणार. आणि समीर डिड अ ग्रेट जॉब. आणखीन बरंच काही आपल्याला ओमकडनं जाणून घ्यायचंय, पण आता पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आकाशवाणी जकासवाणी.
ब्रेक नंतर आकाशवाणी झकासवाणीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ओम राऊतशी गप्पा मारतोय. मुळात दिग्दर्शक का हवा होता, तर कारण दिग्दर्शकाला एक थोडी मच्युरिटी असते. ती मच्युरिटी समीरमध्ये आहे. ऍक्टर आगरकरांची भूमिका करताना थोडा ओव्हर अंडर काहीतरी असं करायच्या घोळामध्ये, पण दिग्दर्शकाची जी मच्युरिटी असते, मला ती मच्युरिटी आगरकरांमध्ये दिसते. त्यामुळे मला एक दिग्दर्शकच हवा होता आणि समीर डिड सच अ गुड जॉब. त्यांनी माझं आयुष्य खूप सोपं आणि सलग करून टाकलं. आणि त्यांनी मुळात तो एक वेल रेड माणूस आहे, त्यामुळे त्याचं अंडरस्टँडिंग ऑफ हिस्ट्री इज व्हेरी स्ट्रॉंग. त्याला गोष्टी खूप चांगल्या कळतात. त्यामुळे त्यांनी ते फारच एक सुलभ प्रोसेस करून टाकली. सगळेच नट, म्हणजे मला सगळेच नट ज्यांच्यावर काम करायला मिळालं, चिन्मय असू दे, प्रिया असू दे, सुबोध ऑफकोर्स, समीर, अंगद, ह्यांनी खूप माझं आयुष्य सुखकर करून टाकलं. म्हणजे इंटरवलचा जो सीन आहे, जर तुला आठवत असेल तर इट्स अ लॉंग वॉक, इफ यू रिमेंबर. सुबोध आणि अंगद म्हणजे दाजी खरे आणि लोकमान्य टिळक हे मार्केटमधनं चालत येतात. तो 2 मिनिटं 40 सेकंदाचा वॉक आहे. ते 2 मिनिटं 40 सेकंद त्याच्यामध्ये 160 ज्युनियर आर्टिस्ट आर मुव्हिंग. ते चालतात, फिरतात, हे काय काय करतात. तो 9 ते 9ची शिफ्ट होती. सकाळी 9 वाजता शूटिंग सुरुवात केलं, संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. नाही सॉरी, 7 to 7 होती, इफ आय एम नॉट रॉंग. 7 to 7 होती, करेक्ट. आणि सकाळी 7 ते संध्याकाळी 7. आणि 9 वाजता आम्ही ब्लॉकिंगला सुरुवात केली. आय स्टार्टेड रिगिंग. 11 वाजता वी स्टार्टेड रिहर्सिंग आणि संध्याकाळी 4:30 वाजता मी तो शॉट घेतला. कारण इट वॉज 2 minutes 40 seconds ऑफ सुबोध टॉकिंग. आता असं करणं, हा शॉट तुम्ही लिहू शकता, हो, खूप छान वाटतो लिहायला. हा शॉट स्क्रिप्टवरती खूप चांगला दिसतो. हा शॉट तुमच्या डोक्यात खूप चांगला दिसतो. तुमची टेक्निकल टीम तेवढी स्ट्रॉंग असायला लागते की तो 2.5 मिनिटं सगळ्या गर्दीमधनं चालत स्टेडी कॅम्पवरती ते ऑपरेट करणं, त्यासाठी त्या प्रकारचं लाइटिंग करणं, त्यासाठी त्या प्रकारचे VFX नंतर करणं, त्या प्रकारचे ज्युनियर आर्टिस्ट असणं, त्या प्रकारचे 2 ॲक्टर्स असणं, अंगद म्हस्कर आणि ऑफकोर्स सुबोध भावे. त्या ॲक्टर्सनी तुम्हाला तो तसा सीन करून देणं, आय थिंक मोर दॅन एनिथिंग आय वॉज व्हेरी लकी. माझं भाग्य खूप चांगलं होतं की मला चांगल्या लोकांबरोबर काम करायला मिळालं. पुण्याचं नेतृत्व बदलावं लागेल. सुधारकांना गप्प बसवावं लागेल. पण आगरकर तुमच्याबद्दल मनात आडी ठेवून बसलेत. दाजी, इथे आपण परकीय गुलामगिरीत असताना, पोटात अन्नाचा कणही नसताना कुठल्या वैचारिक बदलांची अपेक्षा करतोय? आधी आपल्या हाती सत्ता येऊ देत, मग आपण घडूया सुधारणा आपल्याला हव्या तशा. हे ब्रिटिश लोक हिंदुस्थानचे तुकडे करण्याचा डाव रचतायत. आपण जितके एकमेकांविरुद्ध लढत राहू तितके ब्रिटिशांचे गुलाम होत जाऊ, हे आपल्याला कळत नाहीये का? 1857चं बंड मोडून का पडलं? राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांचं बलिदान वाया का केलं? कारण आपण एकत्रपणे लढलोच नाही. घोडा आणि झोडा या ब्रिटिशांच्या राजनीतीत आपण स्वतःहून स्वतःचा बळी देतोय, हे न समजणं इतपत आपण मूर्ख आहोत कदाचित. अखंड हिंदुस्थान, हा अखंड हिंदुस्थान ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध उभा ठाकला. तर या अखंड हिंदुस्थानशी लढणं ब्रिटिशांना केवळ अवघडच नाही तर अशक्य होत जाईल. आणि त्यासाठी आपल्याला कुठलाही मार्ग स्वीकारावा लागला तरी तो स्वीकारायची माझी तयारी आहे. दाजी, आता एकच ध्येय, स्वराज्य, स्वराज्य, स्वराज्य.
आणि चांगल्या लोकांबरोबर पुढेही काम करायला मिळेल की जे ह्या गोष्टीला नाही म्हणत नाहीत. म्हणजे जेव्हा मी आणि प्रसाद माझा कॅमेरामॅन आम्ही दोघांनी जेव्हा हा सीन डिस्कस केला तेव्हा मी प्रसादला म्हटलं की प्रसाद मेरे को ना ये वन शॉट करणे का यार. तर प्रसादनी एक पॉज घेतला. खरं त्याचं खूप त्याच्यात मोठी तारांबळ होती. त्यांनी एक पॉज घेतला आणि तो म्हणाला करणे का नाही तेरे को करते आपण. तर मी म्हटलं नक्की. तो म्हणाला की करूया आपण, मी करतो, काही टेन्शन नको. आणि मी म्हटलं की पण सुबोध क्या करेंगे तो एवढं. तो म्हणाला बात तो करके देख, वर्स्ट केस काय नाही म्हणेल ना, बात तो करके देख, बोलून तर बघ त्याच्याशी. तर मी सुबोधला जाऊन जेव्हा सुबोध सेटवरती आला, जेव्हा शूट ज्या दिवशी होतं त्या दिवशी सेटवरती आला आणि मी सुबोधला म्हटलं की भावे मला हा वन शॉट करायचा. तर त्याने माझ्याकडे असं हा अख्खा. तर मी म्हटलं हा अख्खा सीन मला वन शॉट करायचा आहे. मग तुला नको असेल तर मी कटिंग करीन, पण नाही तर करू वन शॉट. तर तो म्हणाला बरं चल रिहर्सल करू. त्याच्यानंतर आम्ही 18 रिहर्सल्स केल्या. कारण ते फक्त सुबोध आणि अंगद चालणं एवढं नव्हतं, त्याच्यामध्ये मार्केटमधल्या ऍक्टिव्हिटीज होत्या. लोक इकडे फिरून तिकडे, ते कोणी एकमेकांना आदळायला नाही हवेत असं सगळं. तो खूप मोठा तामझाम होता. सो एक अख्खा दिवस लागला, पण आय थिंक आय गॉट व्हॉट आय वॉन्टेड. सांगायचा मुद्दा असा की जेव्हा ज्या प्रकारच्या लोकांबरोबर तुम्ही कामं करता त्या लोकांची पॉझिटिव्हिटी, त्या लोकांची एनर्जी आणि ती जी चांगली लोक असतात ना, ती चांगल्या लोकांवर काम करून तुमचं कामही बरं होतं. बरोबर. सो माझं भाग्य होतं की मला ह्या लोकांबरोबर काम करायचं. येस, डेफिनेटली. आणि मला असं वाटतं की ती जी एक मोठ जुळून यायला लागते ती या चित्रपटाच्या माध्यमातून जुळून आली. आणि त्याच्यामध्ये एक सच्चा दिलानं केलेलं कास्टिंग सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण त्या भूमिकेला काय गरजेचं आहे हे जास्त डोळ्यासमोर ठेवून कुठल्याही दृष्टीने पॉप्युलॅरिटी किंवा अभिनेता कसा आहे हे बघणं जास्त महत्वाचं होतं आणि तसं केलं गेलं, म्हणून ही एक सुंदर प्रक्रिया घडून आली. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आकाशवाणी झकासवाणी. ब्रेक नंतर आकाशवाणी झकासवाणीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ओम राऊतशी गप्पा मारतोय. चित्रपट रिलीज झाला आणि प्रेक्षकांकडनं खूप चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या, रिस्पॉन्स उत्तम मिळाला. पण इंडस्ट्रीने तुझं स्वागत कसं केलं? खरं तर तू या इंडस्ट्रीचा भाग आधीपासून होतासच, पण एक दिग्दर्शक म्हणून लोकांनी कसं स्वागत केलं? माहिती नाही का कसं स्वागत केलं ते. कारण मी माझी तिसरी पिढी आहे ह्या इंडस्ट्रीत, त्यामुळे कदाचित आय एम अ होम बॉय. मला स्वागत अजून तरी कोणी केलं नाही आणि स्वागत कसं करतात मला माहिती नाही. आय डोंट नो. कारण सगळेच मोठे मोठे लोक माझे लहानपणीपासूनचा त्यांच्याशी सहवास आलाय, त्यामुळे थोडं कौतुक तर डेफिनेटली सगळ्यांनाच आहे की चांगलं वाटतं त्यांना देखील की ये लडका घुमता था. कधी सेटवरती येऊन जाऊन बसायचो दुसऱ्यांच्या किंवा काय काय करायचो आणि आज तो काहीतरी धडपड करतोय काहीतरी करण्यासाठी. सो आय थिंक लोकांना त्याचं कौतुक आहे, त्यामुळे कौतुक खूप जास्ती झालं. कौतुक खूपच लोकांनी, कारण माझ्या आई वडिलांची खूप जास्ती अधिक मित्र आहेत या क्षेत्रात, त्यामुळे त्या सगळ्यांना मी काका आणि मावशा म्हणून बघितलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर माझं नातं तसंच आहे. त्यांच्याबरोबर काम करताना किंवा त्यांच्या बरोबर उठबस होताना कदाचित ते जेवढे सिनियर आहेत तेवढा मी सिनियर नाही, त्यामुळे अजून मी मागच्या रांगेतच असतो, पुढं अजून जाण्याची वेळ आलेली नाही. परंतु त्यांच्याबरोबर उठबस होताना किंवा हे करताना त्यांच्या डोळ्यामध्ये कौतुक तर डेफिनेटली दिसतं आणि ते खूप छान वाटतं. म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी जे माझ्या पहिल्या नाटकाचे दिग्दर्शक होते, ज्याचा त्याचा प्रश्न जे तू जसं म्हणालीस तसं, तर चंकूला मी लहान असतानाही चंकूच म्हणायचो आणि आत्ताही चंकूच म्हणतो, त्यामुळे हा काय माझा आगाऊपणा नाही. कारण चंकू तेव्हा पण एक दिग्दर्शक कमी आणि मित्र अधिक होता आणि आत्ताही तो मित्रत्वाच्याच नात्याने बऱ्याचदा सूचनाही करतो की हे तू चुकीचं केलंस, हे काय बरोबर नाही, आणि तेवढ्याच अधिकाराने बोलतो. त्यामुळे त्याच्यामध्ये मग हे एक उदाहरणार्थ मी तुला चंकूचं उदाहरण देतो की त्याच्यात त्याला कौतुक आहे. असे भरपूर लोक आहेत की ज्यांनी मला खूप लहान असताना बघितलंय. अंकुश आहे फॉर एक्झाम्पल, भरत आहे,
मी खूप लहानपणीपासून त्यांना ओळखतो आणि अंकुश सुपरस्टार आहे, भरत इज अ बिग 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 स्टार. त्या सगळ्यांनी खूप लहानपणी मला बघितलं आहे. अंकुशने भरतनी मला ह्या स्टुडिओमध्येच बघितलं ॲक्च्युली, ए स्टुडिओमध्ये लहान असताना, कारण ते कॉलेजमध्ये असताना कामं करायचे आणि मी त्यांच्यापेक्षा 2-3 वर्ष लहान, माहिती आय डोंट नो किती वर्ष मोठा अंकुश माझ्यापेक्षा, पण मी तेव्हा इथे स्टुडिओमध्ये यायचो, दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये यायचो. सो त्यांच्याबरोबर खूप आधीपासून चांगले संबंध आहेत. अंकुशला डेफिनेटली खूप जास्ती कौतुक आहे, भरतला खूप जास्ती कौतुक आहे. असे इतके लोक आहेत की ज्यांना फार एक, त्यामुळे वेलकम नाही पण कौतुक खूप लोकांनी केलं आणि आय थिंक त्याचा फायदा होतोच. बरं वाटतं जरा. नक्कीच. आय फील होम. हो, पण ही खूप चांगली गोष्ट आहे की कौतुकही करतात आणि कान पण पिळू शकतात, अशी सगळी मंडळी आहेत. वेलकम टू फिल्म बिझनेस. येस, डेफिनेटली. कान सगळेच पिळतात. सो हा पण एक त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. पण आता सगळ्यांनाच याबद्दल नक्कीच उत्सुकता आहे की लोकमान्यानंतर पुढे तू काय करणार आहेस. तर त्याबद्दल काय सांगशील? त्याबद्दल मी काहीही सांगणार नाही. त्याबद्दल मी काहीही सांगू शकत नाही. टॉप सिक्रेट आहे. सिक्रेट नाहीये. प्रत्येक गोष्टीची वेळ असते, प्रत्येक गोष्टीबद्दल चर्चा करण्याची एक त्याचं उसका मौसम होता है, आज उसका मौसम नाही आहे. मला वाटतं की, पण मी तुला एक गोष्ट नक्की सांगू शकतो की माझ्या पुढच्या चित्रपटाबद्दल मी नाही सांगणार, कारण पुढचा चित्रपट घोषणा होणं अजून बाकी आहे. तो खूप मोठा चित्रपट आहे आणि त्यात खूप मोठी मोठी लोकांबरोबर मला काम करायला मिळणार आहे. हे परत माझं सौभाग्य आहे. आणि काय म्हणतात ते, परंतु आय कन्सिडर माय सेल्फ as an entertainer than a filmmaker. I am a filmmaker. I am a proud filmmaker. आणि चित्रपट हे माझं सगळ्यात काय म्हणतात ते जवळचं माध्यम आहे. बरोबर. परंतु करमणूक करणं हा माझा मूळ व्यवसाय आहे, हा माझा पेशा आहे. त्यामुळे मी एक सावरकरांवरती लाईट अँड साऊंड शो ची आता बांधाबांध करतोय. मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये दादरच्या त्यांच्याबरोबर ह्याची निर्मिती प्रक्रिया आता सुरू आहे आणि भारताच्या इतिहासातला हा पहिला अशा धर्तीवरती आधारलेला सावरकरांचा शो असणार आहे. तर त्याची घोषणा आता लवकरच होईल, म्हणून त्याच्याबद्दल मी बोलू शकतो. ह्याच्यामध्ये आम्ही काय केलंय की एक काय म्हणतात ते क्रॅश कोर्स असतो ना, तसा सावरकरांवरती क्रॅश कोर्स देण्याचा प्रयत्न केलाय. फार कमी वेळामध्ये आम्ही सावरकरांबद्दल काही 4 गोष्टी लोकांना सांगायचा प्रयत्न करणार आहोत. ह्याच्यानी होणार असं की लोकांनी जेव्हा ते बघितलं तर त्यानंतर त्यांना सावरकरांबद्दल पुस्तकं वाचण्याची किंवा त्यांच्यावरती अभ्यास करण्याची इच्छा निर्माण होईल, एवढीच आमची अपेक्षा आहे. तर एक तरुणांना त्यांच्या माध्यमातून एका यंग पद्धतीने सावरकर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत की सावरकर पुढच्या पिढीपर्यंत जाऊन पोचावेत. त्यासाठी हा प्रयत्न आहे आणि हा 3 भाषांमध्ये होणार आहे. हा एक त्याचा एक वेगळाच USP म्हणता येईल की तो हिंदी, मराठी आणि इंग्रजी या 3 भाषांमध्ये हा खेळ होणार आहे आणि हा रोज खेळला जाईल संध्याकाळी दादरला. तर ती एक खूप एक्साइटिंग गोष्ट आहे. त्या कार्यक्रमाचं नाव आम्ही स्वातंत्र्यवीर असं ठेवलंय. तर सांगताना पण छान वाटतं. तर त्याची आता बांधाबांध सुरू आहे. बरं, या सगळ्याच्या दरम्यान पुन्हा एकदा प्रवाहाविरुद्ध थोडंसं जाऊन तू PhD सुद्धा करण्याचा निर्णय घेतलायस असं आम्हाला कळलेलं आहे, ते खरं आहे का? मी PhD करतोय. माझी PhD चालू आहे. खरं सांगायचं तू तर म्हणालीस तर मला एकदम लक्षात आलं की मी थोडा मागे पडलोय ऍक्च्युली. पण माझी PhD चालू आहे. आय एम डुईंग PhD इन बिझनेस ऑफ सिनेमा आणि त्याच्यावरती काम चालू आहे. मला असं लक्षात आलं की चित्रपट वितरणाचं माझ्याकडे थोडं ज्ञान आणि थोडं मला त्याच्याबद्दल थोडी गती आहे त्या विषयावरती आणि चित्रपट वितरण हा माझ्या आयुष्यातला एक थोडा भाग राहिलेला आहे याच्या आधी. मुळात मी चित्रपट प्रेमी आहे. चित्रपट जरी मी बनवला नाही तरी दुसऱ्यांचे चित्रपट अभ्यासणं हा माझा व्यासंग आहे. तर त्या आपल्या आवडीलाच पुढे जोपासून फिल्म डिस्ट्रीब्युशन आणि फिल्म बिझनेस त्याच्यावरती मी PhD करतो.
वा, म्हणजे त्याचा सुद्धा एक थिसिस कदाचित भविष्यात पुस्तक रूपाने आपल्याला पाहायला मिळेल. प्रॉब्लेम असं झाला की आय ऑलरेडी हॅव अ पब्लिशर बट आय हॅवंट फिनिश्ड माय वर्क. वा वा वा. काम बाकी असं नशीब फार कमी जणांचं असतं बरं का. लोक म्हणजे सिनेमा तयार नाहीये पण आम्ही दाखवायला तयार आहोत वगैरे वगैरे वगैरे. असो, पण खरोखरच वी विल ऑल्सो लुक फॉरवर्ड टू दिस पर्टिक्युलर प्रोजेक्ट ऑफ युअर्स. आता पुढच्या आपल्या टप्प्याकडे आपण कार्यक्रमाच्या वळूया, जिथे तुझे अनेक फॅन्स आहेत ज्यांना तुला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि त्यांचे प्रश्न खूप आडवे तिडवे पण असू शकतात, कारण त्यांना जे वाटतं ते विचारतात. तर ते प्रश्न आपण बघूया. प्रश्न पहिला. नमस्कार, मी सौ स्नेहल शिरदनकर. तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुमचा लोकमान्य एक युगपुरुष हा पिक्चर खूपच आवडला. तर आता असाच आम्हाला महापुरुषांवर आधारित चित्रपट केव्हा पाहायला मिळेल? महापुरुषांवरती चित्रपट करणं हा खूप मोठं प्रकरण आहे. महापुरुषांवरती चित्रपट मला बघायला खूप आवडतात, त्यामुळे मला करायला तर नक्कीच आवडेल. त्यांची गोष्ट सांगायला खूप मजा येते. कसं आहे, पण एक फिल्म मेकर म्हणून मला फक्त महापुरुषांवरती चित्रपट करायला आवडणार नाहीत. मला सगळ्या गोष्टींमध्ये हात घालायला आवडेल. इंद्रधनुष्याला जसे 7 रंग असतात त्याप्रमाणे 7 वेगळ्या प्रकारचे चित्रपट असावेत असं प्रत्येक फिल्म मेकरला वाटत असतं. त्याप्रमाणे माझाही प्रयत्न चालू आहे. परंतु एक गोष्ट नक्की सांगतो की पुढल्या काही वर्षांमध्ये मी अजून एका महापुरुषावरती चित्रपट करू इच्छितो. त्याची घोषणा लवकरच होईल. परंतु आत्ता मी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती लाईट अँड साऊंड शो करतोय, ज्याच्याबद्दल सांगितलं, त्याची घोषणा नक्कीच होईल. तो खेळ जो आहे तो दादरमध्ये खेळला जाईल, सावरकर स्मारकामध्ये, आणि त्याचं नाव स्वातंत्र्यवीर असं आहे. त्यामुळे तो बघायला तुम्ही नक्की या, तुम्हाला तो आवडेल. आणि पुढच्या चित्रपटांबद्दल लवकरच सांगतो. ग्रेट. पुढचा प्रश्न पाहूया. नमस्कार, माझं नाव पूर्वा. ओम राऊत सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्यासारख्या गुणी दिग्दर्शकाने हॉलिवूडचे चित्रपट दिग्दर्शित करणं आम्हाला अपेक्षित आहे. तुम्ही हॉलिवूडची स्वारी कधी करणार? हॉलीवुड क्या है और बॉलीवुड क्या है ये तो किसी को पता नहीं. मला वाटतं की गोष्ट सांगणं हा माझा पेशा आहे. कुठल्या पर्टिक्युलर फिल्म इंडस्ट्रीशी आपण जोडलं जातो हे महत्त्वाचं नाही आहे. मराठी असू दे, ज्याला आजकाल गमतीने माऊलीवूड असं म्हणतात, माऊलीवूड असू दे, बॉलिवूड असू दे, किंवा हॉलिवूड असू दे, किंवा टॉलिवूड असू दे, आय थिंक तुम्ही चित्रपट बनवणं, तुमच्याकडे असलेली गोष्ट लोकांना सांगणं, त्या गोष्टीने इतरांना प्रेरित करणं, ही संकल्पना आहे. परदेशी चित्रपट करणं किंवा भारतीय चित्रपट करणं, ह्या दोघांमध्ये आपले स्वतंत्र त्याचे चॅलेंजेस आहेत. प्रत्येकामध्ये एक वेगळं आव्हान आहे. ते आव्हान जेव्हा पेलावं वाटेल तेव्हा मी ते पेलण्याचा प्रयत्न करीन. पण सध्या तरी मी भारतातच कार्यरत आहे आणि मी इथंच चित्रपट बनवू इच्छितो. येस. पुढचा प्रश्न पाहूया आपण. माझं नाव अविनाश गमरे. सर, मी होतकरू असून तुमच्यासारख्या तरुण दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची मला संधी मिळेल का? द्याल की, नक्की, का नाही देणार. मला नेहमी असं वाटतं की माणसामध्ये असलेल्या टॅलेंटपेक्षा माणसाचा ॲटिट्यूड हा जास्ती महत्त्वाचा असतो. अँड आय फील ग्रॅटिट्यूड इज द ग्रेटेस्ट ॲटिट्यूड. मी स्वतः काही अमेझिंग फिल्म मेकर आहे असं माझं म्हणणं नाही, पण माझा ॲटिट्यूड डेफिनेटली अमेझिंग आहे. तर आपण एकत्र जर भेटलो आणि आपण इफ वी हिट ऑफ वेल, आपल्याला एकमेकांबरोबर काम करावं असं वाटलं तर आपण नक्कीच एकत्र काम करू. येस. पुढचा प्रश्न पाहूया आपण. नमस्कार, मी सुजल पाटकर. ओम, मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे की तुला तुझ्या आईसारखं टेलिव्हिजन क्षेत्र किंवा शिक्षण क्षेत्र किंवा वडिलांसारखं राजकारण, पत्रकारिता हे सर्व विषय सोडून ह्या चित्रपट माध्यमाकडे वळण्यासारखं का बरं वाटलं? मला टेलिव्हिजन कळत नाही. माझं असं ठाम म्हणणं आहे की भारतीय टेलिव्हिजन हे फार वेगळ्या एका स्केलला जाऊन पोचलेलं आहे. मी जरी अमेरिकेमध्ये टी व्ही करत असलो तरी अमेरिकेतलं टी व्ही आणि भारतातला टी व्ही हे 2 वेगळ्या पातळीवरती काम करतात. भारतीय टेलिव्हिजन हा एक खूप
त्याची रीच खूप जास्ती आहे, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी खूप जास्ती आहे आणि मला वाटत नाही की मला भारतीय टेलिव्हिजन इतका कळलेला आहे. आय डोंट थिंक आय एम कट आउट फॉर TV. पत्रकारिता का नाही, कारण मी खरं सांगायचं तर पत्रकारितेचा विचार कधी केला नाही हो. म्हणजे मला माहिती नाही मला का पत्रकार व्हायचं नव्हतं. मी 4थीत असताना ठरवलं की मला चित्रपट दिग्दर्शक व्हायचं आहे आणि तेव्हापासून मी चित्रपट दिग्दर्शक होण्यासाठीच वाटचाल केली. कदाचित ह्या इतर गोष्टींचा मी विचार केला असता तर मी दुसरं काही करण्याचा प्रयत्न नक्कीच केला असता, पण मला खरंच माहिती नाही मी का नाही ठरवलं. एक असतं ना अट्रॅक्शन आपल्याला, म्हणजे ताजमहल का सुंदर आहे तर माहिती नाही, हे बहुत बढिया आहे, त्याचं विश्लेषण करणं खूप कठीण आहे. मला हेच करायचं होतं आणि मी हेच करतोय आणि मी हेच करत राहीन. क्या बात आहे. पुढचा प्रश्न ते तुला असं विचारतायत. माझं नाव विनायक वाडेकर. ओम राऊत, तुम्हाला नाटक दिग्दर्शन करावंसं कधी वाटलं नाही का? पुन्हा स्पेशलायझेशन, आय थिंक स्पेशलायझेशन इज इम्पॉर्टंट. मी फाउंडेशनवरती खूप महत्त्व देतो. पाया खूप भक्कम असायला पाहिजे. जोपर्यंत मला जी गोष्ट नीट कळत नाही तोपर्यंत मी त्याच्यामध्ये हात घालणार नाही. नाटक असू दे किंवा TV असू दे, मला ही मीडियम्स कळत नाहीत. त्याच्यामध्ये दिग्दर्शन करणं किंवा त्याची निर्मिती करणं हा एक खूप वेगळा खेळ आहे. म्हणजे क्रिकेट नाही आहे की तोच प्लेअर T20 पण खेळतो, तोच प्लेअर टेस्ट पण खेळतो आणि तोच वन डे पण खेळतो. मी ओल्ड स्कूल आहे, मी जुन्या विचारांचा आहे, त्यामुळे मी फक्त टेस्ट मॅचेस खेळणार आणि मी फक्त चित्रपटच बनवणार. ही दुसरी मीडियम्स जी आहेत ती खूप एक्साइटिंग आहेत. मी ती नाटकं खूप बघतो, मला नाटकं बघायला खूप आवडतात. कदाचित मी नाटकात कामही करू शकेन अभिनेता म्हणून, परंतु नाटक दिग्दर्शन करणं हा ये मेरे बस की बात नाही आहे. त्यासाठी एक वेगळी कॉन्स्टिट्यूशन लागते, त्याची एक जडणघडण वेगळी असायला लागते. मी कधी त्याचा प्रयत्न केला नाही. कदाचित करीन भविष्यामध्ये, नेव्हर से नेव्हर, पण आत्ता मला त्याबद्दल काहीही कळत नाही, त्यामुळे मी ते करणार नाही. पण कदाचित काम करेन, म्हणजे हे सुद्धा बघायला हरकत नाही की असं खरोखरच घडतंय का. वेल, मी चिन्मय मांडलेकरच्या मागे लागलोय की मला त्याच्या नाटकामध्ये कास्ट कर म्हणून. वा 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 वा, क्या बात आहे. सो आय वॉन्ट चिन्मय टू कास्ट मी इन हिज प्ले. जे अजून चिन्मयला लिहायचं आहे, त्यांनी एकदा लिहिलं की मग मी त्यात कदाचित काम करेन, बघूया. कळेलच आपल्याला योग्य वेळी. बरं, आता ह्याच्यानंतर रॅपिड फायर राऊंडकडे आपण वळणार आहोत. जो मला असं वाटतं की प्रश्न मी बघते, त्यामुळे मला असं वाटतं की बऱ्याचशा प्रश्नांची आपल्याला त्याच्यातली उत्तरं मिळाली आहेत, पण काही काही प्रश्न असे आहेत की त्याची उत्तरं आम्हाला पटकन तू द्यावंस अशी अपेक्षा आहे. मग आपण सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, हॉलिवूड की बॉलिवूड? हॉलिवूड. दुसरा प्रश्न आहे, फिल्म की टेलिव्हिजन? फिल्म्स. तिसरा प्रश्न, फिक्शन की नॉन फिक्शन? कम्प्लिटली फिक्शन. ओके. चौथा प्रश्न, नीना राऊत की भारत कुमार राऊत? ओम राऊत. वाह वाह, क्या बात आहे. आणि पाचवा प्रश्न आहे, पुन्हा न्यूयॉर्क की भारत? भारत. फ्लॅट आउट भारत. ग्रेट, अमेझिंग. हे खरोखरच एक उदाहरण सगळ्यांनी ठेवावं डोळ्यासमोर असं उत्तर आहे. पण आता मी एक सहावा प्रश्न माझ्याकडनं तुला विचारणार आहे. सुबोध भावे एक अभिनेता म्हणून, दिग्दर्शक म्हणून का मित्र म्हणून? मित्र. सुबोध भावे खूप सुंदर दिग्दर्शक आहे. सुबोध भावे अतिउत्तम कलाकार, ॲक्टर आहे, पण मित्र म्हणून फारच अमेझिंग आहे. सो मित्र, एनी डे मित्र. क्या बात आहे. मला वाटतं आणि या मैत्रीतनंच खूप सुंदर सुंदर प्रतिभा संपन्न अशा कलाकृती आपल्याला बघायला मिळतील असा माझा व्यक्तिशः विश्वास आहे. कारण तुमची मैत्री मी जवळनं पाहिलेली आहे आणि ते सुद्धा भविष्यामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. पण मला आत्ता या सध्याच्या परिस्थितीमध्ये असं वाटतंय किंवा सध्याच्या या नोटवर या कार्यक्रमाच्या असं वाटतंय की सध्याच्या काळामध्ये तंत्राचं, क्रिएटिव्हिटीचं आणि त्याचबरोबर समाजाचं भान राखत नवीन पिढीला काहीतरी नवं देणाऱ्या व्यक्तीची सातत्याने गरज आहे आणि जागरूकता निर्माण करणाऱ्या व्यक्तीची गरज आहे आणि त्याचबरोबर कुठेतरी करमणूकही करणाऱ्या व्यक्तीची गरज आहे. आणि असा एक दिग्दर्शक ओम राऊत या व्यक्तीच्या ठाई नक्कीच आहे आणि त्याच्या माध्यमातून फक्त सिनेमेच नाहीत, कदाचित आपल्याला लाईट अँड साऊंड शो सारखे काही
वेगळ्या पद्धतीचे प्रोजेक्ट सुद्धा बघायला मिळतील. कदाचित आपल्याला एखादं ब्रॉडवेचं नाटकही बघायला मिळेल किंवा काहीतरी अभूतपूर्व बघायला मिळेल. अशा अतिशय वेगवेगळ्या अभूतपूर्व कलाकृती त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतील याची मला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे ओम आज तू इथे आलास, वेळ काढून आमच्याशी गप्पा मारल्यास आणि त्याचबरोबर इतका मनमोकळेपणाने म्हणजे खऱ्या अर्थाने सगळ्याच पातळीवरती तू आमच्याशी विविध घटना तुझ्या आयुष्यातल्या शेअर केल्यास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा दूरदर्शनचे निर्मात्यांचे आणि संचालकांचे आभार मानतो की मला ह्या ए स्टुडिओमध्ये तुम्ही बोलवलंत. खूप लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. आईबरोबर जेव्हा मी इथे यायचो तेव्हा खूप मजा व्हायची. थँक्यू सो मच वन्स अगेन एव्हरीबडी ॲट दूरदर्शन.